न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। राज्यातील खासगी आणि व्यावसायिक शाळांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता कडक पावले उचलली आहेत। राज्यातील कोणतीही शाळा विद्यार्थी किंवा पालकांना शाळेमार्फत अथवा विशिष्ट दुकानातूनच पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश किंवा अन्य शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही। अशा प्रकारची सक्ती केल्याची एकही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेशी चौकशी करून त्यांची खैर केली जाणार नाही आणि तातडीने कठोर कारवाई केली जाईल, असा थेट आणि स्पष्ट इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधानसभेत दिलाय। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच राज्यातील कोट्यावधी पालकांची शालेय साहित्य खरेदीसाठी धावपळ सुरू होती। या संधीचा फायदा घेत अनेक नामवंत आणि खासगी शाळा पालकांना थेट शाळेतून किंवा त्यांनी ठरवून दिलेल्या विशिष्ट दुकानातून चढ्या दराने पुस्तके, वह्या आणि गणवेश खरेदी करण्याची सक्ती करत असल्याचा अनेक तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या। या गंभीर विषयावर विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी सरकारची भूमिका आक्रमकपणे मांडली। पालकांना खरेदीचे पूर्ण स्वातंत्र्य। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले की पालकांना त्यांच्या पसंतीच्या आणि परवडणाऱ्या कोणत्याही अधिकृत विक्रेत्याकडून पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे। शाळा व्यवस्थापन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही। जर एखाद्या शाळेने असा प्रयत्न केला तर तो नियमबाह्य आणि बेकायदेशीर मानला जाईल। शिक्षण विभागाचे शाळांना काटेकोर निर्देशन या संदर्भामध्ये राज्य सरकारने राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांना शिक्षण विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कडक निर्देश दिलेत। तसेच जर कोणत्याही शाळेकडून पालकांवर विशिष्ट ठिकाणाहूनच साहित्य घेण्याचा दबाव टाकला जात असेल तर पालकांनी घाबरून न जाता थेट संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहनही मंत्र्यांनी केले। प्राप्त तक्रारींवर प्राधान्याने आणि वेळेत कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।